नमस्कार मित्रांनो, मी विश्वंभर शिंदे. या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला इमारत बांधकाम कामगार योजनेचे जर नोंदणीकृत कामगार असतील तर त्यांच्यासाठी मंडळाच्या वतीने एक वेबसाईट काढलेली आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन अर्ज करून अपॉइंटमेंट घेऊन जाऊन तुम्ही तुमच्या भांड्याची किट जी मिळते ती तुम्ही घेऊन येऊ शकता. तर नोंदणीकृत जीवित बांधकाम कामगारांना 30 प्रकारचे भांडे यामध्ये मिळतात. जसं की मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत आहे, अशा प्रकारची भांडी ही नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळतात. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवले गेलेले आहेत. तर अर्ज कशा पद्धतीने करायचा, काय काय नेमकी प्रोसेस करावी लागणार आहे, ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे. म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माझे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. त्यासोबत एक तुम्हाला स्वघोषणा पत्र त्यामध्ये अपलोड करायचे. त्या स्वघोषणाची लिंक देखील मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तिथून तुम्ही कॉपी करून अर्ज करू शकता आणि ते डिक्लेरेशन डाउनलोड करू शकता. तर नेमका अर्ज कसा भरायचा आहे, काय काय गोष्टी लागणार आहे, त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. त्या ठिकाणावरून तुम्ही कॉपी करून अर्ज करू शकता. या लिंकवरती आल्याच्या नंतर सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, जो तुमच्या कार्डवरती असतो. तो MS चा क्रमांक तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि टॅब बटन मारायचं आहे. आता नोंदणी क्रमांक टाकून समोर गेल्याच्या नंतर तुमचे ऑल डिटेल यामध्ये ऑटोमॅटिक फिल केले जाणार आहेत. तुमचा नोंदणीचा दिनांक असेल, नूतनीकरण दिनांक, तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, तसेच तुमचा आधार क्रमांक, हे सर्व डिटेल, तुमचा तालुका, जिल्हा, ह्या गोष्टी सर्व या ठिकाणी दाखवल्या जाते. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कोणतेही डिटेल यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर व्यतिरिक्त टाकायचे नाहीत. अशा पद्धतीने सगळे डिटेल भरल्याच्या नंतर तुम्हाला खाली यायचंय आणि खाली तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचंय. तुम्हाला या ठिकाणी कुठं कुठं सरकारचे कॅम्प लागलेले आहेत ते कॅम्प लागलेले ठिकाण या ठिकाणी दाखवलं जाईल. कोणकोणत्या तालुक्यात लागलेले आहेत तर त्या तालुक्यावर निवड करायची आपल्याला, जो तुम्हाला जवळ पडतो. तर कोणताही तालुका तुम्ही यामध्ये निवडू शकता जो की तुम्हाला जवळ पडेल. आणि तो तालुका निवडल्याच्या नंतर त्या तालुक्याच्या वतीने कोणकोणत्या गावात कॅम्प लावलेत जवळचे ते तुम्हाला दाखवलं जाणार आहे. तर आता यामध्ये आपल्याला निवडायचंय. मी हा तालुका निवडला माझा. त्याच्यानंतर अपॉइंटमेंट डेट यावरती क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तारीख निवडायची. आता ज्या तारखेला तुम्हाला भांडी मिळणार आहेत तर बघू शकता या ठिकाणी 15 तारीख दाखवली जाते. 15 तारखेवरती मी क्लिक करतो. 15 तारीख निवडल्याच्या नंतर तुम्हाला एक हमीपत्र, जे की डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट मध्ये डाउनलोड करू शकता, किंवा मी खाली लिंक देतो त्या लिंकवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं भरून मी स्कॅन करून अपलोड करतोय. बघू शकता हे घोषणापत्र आहे. इथं फक्त तुमचा नंबर टाकायचा, तुमचं नाव, नंबर टाकायचा आहे. पत्नी असेल त्यांचंही रजिस्ट्रेशन असेल तर टाकायचंय. या ठिकाणी या बेसमध्ये सिंगल आहेत म्हणून मी सिंगलवर क्लिक करून अपलोड केलंय. अपलोड केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं अर्ज तुमचा दिसेल. सर्व माहिती बरोबर आहे का बघायचंय आणि प्रिंट ऍप्लिकेशन यावरती क्लिक करायचंय. प्रिंट ऍप्लिकेशन यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या असा एक अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला जनरेट होईल. तुम्हाला त्या तारखेला हे अपॉइंटमेंट लेटर, कामगार कार्ड आणि तुमचं आधार कार्ड हे घेऊन तुम्हाला जो ऍड्रेस त्यावर येईल ज्या गावाचा, त्या ठिकाणी तुम्हाला जायचंय आणि तुमची भांड्याची पेटी तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाणार आहे. तर या ठिकाणी तुमचं बायोमेट्रिक देखील होणार आहे. तुम्हाला प्रश्न पडेल की तुमच्या कुटुंबातलं कोणीतरी गेलं तर चालेल का, पण ज्यांचं इमारत बांधकाम कामगारामध्ये नोंदणी झालेली आहे त्याच व्यक्तीनं त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. तर अशा पद्धतीनं महत्वपूर्ण व्हिडिओ होता. आवडला असेल तर आपल्या मित्रांना जरूर पाठवा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल तर वेगळं पेज ओपन करा. त्यामध्ये इमारत बांधकाम कामगार नोंदणी टाका. वरची वेबसाईट ओपन करायची. तुम्हाला फक्त दाखवतोय, स्क्रोल करायचंय. सर्वात लास्टचा ऑप्शन बघू शकता, कंस्ट्रक्शन वर्कर अपडेट, यावरती क्लिक करायचंय. आणि यामध्ये त्या नोंदणीकृत कामगाराचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून प्रोसेड करायचंय आणि त्यांच्या मोबाईलवर आलेला OTP तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. लॉग इन केल्याच्या नंतर त्यांचा जो कामगाराचा नंबर आहे MS पासून असलेला रजिस्ट्रेशन नंबर,
तो ओपन होईल, तो कॉपी करून तुम्ही त्यांचा अर्ज करू शकता, कार्ड नसलं त्यांचं तरी देखील. तर अशा पद्धतीनं ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. आवडला असेल व्हिडिओ तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मित्रांनो, भेटू पुन्हा एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.